नमस्कार मित्रांनो, आपल्या वारकरी परंपरेत आणि भारतीय संस्कृतीत देवाचा सोहळा आणि भक्तीचा आनंद याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण नेहमी देवाला भेटायला मंदिरात जातो, पण जेव्हा ईश्वर स्वतः मंदिराच्या गर्भगृहातून बाहेर पडून भक्तांच्या भेटीला येतो, तो क्षण अत्यंत नयनरम्य असतो. भाग 2. पालखी सोहळा आणि दिंडी. गर्भगृहातून बाहेर पडून भक्तांच्या भेटीला येतो, तो क्षण अत्यंत नयनरम्य असतो. भाग 2. आणि वारकरी एकत्र येऊन ही पालखी संपूर्ण गावातून मिरवतात. जे वृद्ध किंवा आजारी भक्त मंदिरापर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांना ईश्वराचे दर्शन आणि आशीर्वाद प्रत्यक्ष त्यांच्या दारापर्यंत मिळावा, हीच या पालखी सोहळ्यामागील मुख्य भावना असते. भजन, कीर्तन आणि आरती. देवाचा सोहळा आणि भक्तीचा आनंद याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण नेहमी देवाला भेटायला मंदिरात जातो, पण जेव्हा ईश्वर स्वतः मंदिराच्या पालखी सोहळा आणि दिंडी. रात्रीचे 12:20 ते रात्रीचा 1:10 प्रसन्न आवाजात. हातात भगवी पताका, मुखात हरिनाम आणि गळ्यात टाळ मृदंगाचा गजर. गावातील सर्व भाविक, लहान मोठे आणि वारकरी एकत्र येऊन ही पालखी संपूर्ण गावातून मिरवतात. जे वृद्ध किंवा आजारी भक्त मंदिरापर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांना ईश्वराचे दर्शन आणि आशीर्वाद प्रत्यक्ष त्यांच्या दारापर्यंत मिळावा, हीच या पालखी सोहळ्यामागील मुख्य भावना. धूप, दीप, आरतीचा दिव्य प्रकाश आणि भगवंताचे नामस्मरण यामुळे संपूर्ण मंदिर परिसर पवित्र ऊर्जेने भरून जातो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण भक्तीच्या रंगात रंगून जातात. देवाचा सोहळा आणि भक्तीचा आनंद याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण नेहमी देवाला भेटायला मंदिरात जातो, पण जेव्हा ईश्वर स्वतः मंदिराच्या गर्भगृहातून बाहेर पडून भक्तांच्या भेटीला येतो, तो क्षण अतील सर्व भाविक, लहान मोठे आणि वारकरी एकत्र येऊन ही पालखी संपूर्ण गावातून मिरवतात. जे वृद्ध, हातात भगवी पताका, मुखात हरिनाम आणि गळ्यात टाळ मृदंगाचा गजर. गावातील सर्व भाविक, लहान मोठे किंवा आजारी भक्त मंदिरापर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांना ईश्वराचे दर्शन आणि आशीर्वाद प्रत्यक्ष त्यांच्या दारापर्यंत मिळावा, हीच या पालखी सोहळ्यामागील मुख्य भावना असते. भाग 3. भजन, कीर्तन आणि आरती. रात्रीचा 1:10 ते रात्रीचे 2:50 उत्साही व भावपूर्ण आवाजात. पालखीची मिरवणूक संपन्न झाल्यानंतर सर्व भाविक मंदिरात एकत्र येतात. वीणा, पखवाज, ढोलक आणि टाळांच्या तालावर भजन कीर्तनाचा रंग भरतो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण भक्तीच्या रंगात रंगून जातात. दिव्य प्रकाश आणि भगवंताचे नामस्मरण यामुळे संपूर्ण मंदिर परिसर पवित्र ऊर्जेने भरून जातो. भाग 4. समारोप. पालखीची मिरवणूक संपन्न झाल्यानंतर सर्व भाविक मंदिरात एकत्र येतात. वीणा, पखवाज, ढोलक आणि टाळांच्या तालावर भजन कीर्तनाचा रंग भरतो. भक्तीची ही अखंड परंपरा आपल्याला एकतेचा आणि निस्सीम प्रेमाचा संदेश देते. मित्रांनो, पालखीची मिरवणूक संपन्न झाल्यानंतर सर्व भाविक मंदिरात एकत्र येतात. वीणा, पखवाज, ढोलक आणि टाळांच्या तालावर भजन कीर्तनाचा रंग भरतो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण भक्तीच्या रंगात रंगून जातात. धूप, दीप, आरतीचा दिव्य प्रकाश आणि भगवंताचे नामस्मरण यामुळे संपूर्ण मंदिर परिसर पवित्र ऊर्जेने भरून जातो. भाग 4. समारोप. कॉल टू ॲक्शन. भजन, कीर्तन आणि आरती. रात्रीचे 2:50 पुढे. भक्तीची ही अखंड परंपरा आपल्याला एकतेचा आणि निस्सीम प्रेमाचा संदेश देते. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गावातील पालखी सोहळ्याचा हा अनुभव कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.